आणि हे सगळं असं झाल्यामुळे मलाही खूप राग आला आणि आणि म्हणून मी घरातून बाहेर निघून आलो. काका तुम्ही हसताय का? अरे प्रसाद हसून येतं काय करू सांग. एवढंच कारण आहे भांडणाचं. एवढंच? अवी साधी सुधी गोष्ट नाहीये काका. अरे या तर अगदीच मामुलीशी बाबा आणि प्रत्येक घरात असा काही ना काहीतरी घडतात. हा आणि प्रसाद असा काहीतरी चाललं ना घरात म्हणजे समजून जा की तुझा संसार राईट ट्रॅकवर चाललेला आहे. हा काहीतरीच काय होता. सासू सुनेचं नाता ह्या असंच असता, विळी आणि भोपळ्याचा. आणि घरोघरी असं काहीतरी चालतात रे. पण मग मी काय करू मला कळतच नाहीये. अहो काका या दोघींच्या भांडणात ना माझं मधल्या मध्ये मरण होतंय. प्रसाद मी तुका एक मंत्र सांगते, नीट लक्ष देऊ नये. तेव्हा 2 कान दिलेला ना, एक एक कान एकीला देऊन टाक. म्हणजे वाघाचे पंजे. अरे बायकोसो डाव कान आणि आवशीचो उजवो कान. वृंदा बोलू लागली की डाव कान पुढं करायचं, आऊस बोलायला लागली की उजवो कान पुढं करायचं. आणि दोघींचा बोलून झाला की दोघींचा पण विसरून जायचा. आमचे हे याद करत आले. प्रसाद बायकोने आईशी जी तक्रार केली की तिला सांगायचा, काय सांगतोस आई अशी बोलली तू का, थांब मी समजावते तुला, तू चिडू नको. आवशीने बायकोची कंप्लेंट केली की सांगायचं, काय बोलतस अशी बोलली तू का, थांब चांगलंच पहिल्यावर घेते ती का. करायचं काय प्रत्यक्षात दोघींना पण काय बोलायचं नाही, दोघी खुश. काय ना काका खरं सांगू का, माझे खरंच खूप चांगले, पण ही वृंदा समजूनच घेत नाही तिला. अहो तुम्हाला सांगतो त्या राघवचं प्रकरण झाल्यापासून वृंदा आईला शत्रूच मानायला लागली. अरे झाला गेला विसरून जाऊचा. आणि तशी पण लहान आहे वयाने अजून. आणि झालेल्या प्रकरण ती आधीच गोंधळलेली. हा त्यात तू असं रागवणीलस, तू तिका जरा समजून घे. हा आणि नवरा बायकोनी एकमेकात माफ करू कचवया. आणि भांडण करायचं झालं तर कशासाठी, तर प्रेम दुप्पट करण्यासाठी, समजलं. ए प्रसाद तू तिका काय साडी बिडी घेतलीस की नाही? नाही राहूनच गेलो. अरे काय, अरे मग चल आधी तिका साडी घे आणि तुझं भांडण मिटवून टाक. अहो पण मी कधी साडीची खरेदीच केलेली नाही, त्याच्यामुळे मला कळणार नाही त्यात. प्रसाद अरे आयुष्यात प्रत्येक कामाला सुरुवात कधीतरी करायलाच लागते. आजपासून सुरुवात कर, हळूहळू सवय होईल बघ तुला. अरे आणि मी बाजारातच चाललंय, तू चल. तुका आवडतं ती साडी मका दाखय आणि घेऊन टाक. चल जा. काकू मी पटकन भेटून येऊ वृंदाला. आता कित्याक जातोस, अजून साडी घेऊची असा ना. आता साडी घे मग तिका दे, मग बघ ती चोरा कसं पटकन जातात. खरंच खूप चांगली आयडिया आहे काकू. चला आपण पटकन जाऊन येऊ. चल. आज जे काही झालं त्यात नक्कीच प्रसादच्या आईचा हात असणार. पण असं असलं तर मला वाटतं त्यापेक्षाही ती बाई फारच भयानक आहे. ती कुठल्याही थराला जाऊ शकते हे तिने आज दाखवूनच दिलंय. पण माझंही चुकलंच ना. मी उगीच प्रसाद समोर आईचं नाव घेतलं, त्यामुळे आमच्या दोघात भांडण झालं आणि तो असा रागावून निघून गेला. नाही, असं परत होता कामा नये. त्याच्या आईलाही हेच हवंय ना. बिचारा रागा रागात गेला, मी जेवलाही नाही काही. मी शरद काकांच्या गिझरचंही त्याला विचारायला विसरले. कुठे गेलाय कोणास ठाऊक. नाही, प्रसाद परत आला की मी आधी त्याला सॉरी म्हणाले. काही करून आपल्याला ते काम करायचं, तिकडे वेळेत पोहोचलं पाहिजे. नंतर तुझा काय ग वृंदा, काय झालं? हा मनातल्या मनात कसलेही क्वेश्चन पाठ करते? काही नाही. ठीक आहे, नसेल सांगायचं तर नको सांगूस, नाहीतरी मी कुठे तुझा मित्र आहे. हरीश, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही सांगता येत. म्हणजे काहीतरी झालंय हे नक्की. ओके, आईस्क्रीम खाणार आहेस? नको. अगं आज माझं मोठं काम झालंय आणि माझ्या आनंदाचा प्रत्येक क्षण मला तुझ्या बरोबर साजरा करायला आवडतो आणि त्यानिमित्ताने माझंही सेलिब्रेशन होईल. तू खोटं बोलतोयस, काहीही काम झालेलं नाहीये तुझं.
तू पण तर खोटं बोलतेस काही झालं नाहीये म्हणून. आता तू ठरव काय झालं ते मला सांगणार आहेस की आईस्क्रीम खाणार आहेस? आईस्क्रीम आण. ठीक आहे, म्हणजे मला सांगायचं नाही असं मनाशी पक्क ठरवलेस तू, राईट? सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगता येत नाही आणि मी तुला जबरदस्ती नाही करू शकत की मला सांग म्हणून, पण तू मला स्वतःहून सांगायची मी वाट बघेन. आलोच, तुझ्या आवडीचा मँगो फ्लेवर घेऊन येतो. मंगला मी जरा जाऊन येतो पटकन. हा? कुठे निघाला? कुठे नाही, इथेच जरा पण लवकर या, उद्या सकाळी लवकर जायचं ना आपल्याला. हो. तुमचं सगळं पॅकिंग बाकी आहे. आई, माझं सामान भरलंस का ग तू? अगं हो, सगळं घेतलं. एवढंच काय, मसाल्याचे पदार्थ सुद्धा घेतलेत, कारण इथे खराब होतील ना उगाच ते. हो. आणि पार्लरचं सामान? अगं तेही घेतलंय बरोबर. चंदना, माझी बॅग काढून ठेवतेस का जरा? मी आल्यानंतर माझं लगेच सामान भरून टाकतो. बाबा, ही सगळी छोटी छोटी कामं झाली ना की मी बॅग काढून देते तुम्हाला. हा. बाबा, हा? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काय नाही. नाही म्हणजे तुमच्या मनात नसताना मी फरफटत नेते वगैरे असं काही नाहीये ना? छे का, अजिबात नाही. मला किती आवडतं अलिबागला तुला तर माहिती आहे. माझं सगळं बालपण गेलंय तिकडे. शिवाय मंगलानेही खूप माणसं जोडलेत मधल्या काळात, तिचाही वेळ बरा जाईल. नाही पण मला असं का वाटतंय की तुमच्या मनात एक चालू आहे आणि तुम्ही बोलताय एक. असं नाही ग, काय आहे की इतक्या वर्षांचा शेजार आहे, त्याने सगळ्यांना सोडून जाताना मन जड झालं इतकंच. मंगला, अगं उद्या पहाटे निघणार आपण, तर ही चावी आपण शरदकडे देऊन येऊया, नाही? हो नाही, मी पण येते तुमच्या बरोबर. अहो आपले डबे घ्यायचे राहिले त्यांच्याकडून, ते घेणं होईल ना. हा हा, आम्ही आलो. हा, मला माहितीये वृंदाला भेटल्याशिवाय तुमचा पाय निघणार नाहीये. वृंदा, वृंदा, काय झालं तुला? तुझे डोळे का असे दिसतायत? रडलीस का खूप? नाही आई, झोप जरा जास्तच झाली म्हणून पाणी येते डोळ्यातून. वृंदा माझ्याशी खोटं बोलू नकोस. अगं आई आहे मी तुझे, तुझा चेहरा नीट वाचू शकते मी. मला खरं सांग काय झालंय? ग काही नाहीये, म्हणजे मोठं असं काही नाही. मी आज प्रसादशी थोडस भांडले म्हणून. तिच्या एवढंच ना? नाही मग ठीक आहे. अगं अशी छोटी मोठी भांडणं होतातच नवरा बायको मध्ये. सकाळपासून तुझी आई आणि मी दोनदा भांडलोय. बरं हे घे, उद्या आम्ही सकाळी पहाटे अलिबागला निघतो लवकर. चावी ठेव तुझ्याकडे. लगेच उद्याच निघताय तुम्ही? अगं हो ना वृंदा, चंदना अजिबात ऐकतच नाहीये आणि तिचं जर आता ऐकलं नाही ना तर काही खरं नाहीये बघ. आम्ही जाऊन येतो. हा, तू घराकडे नीट लक्ष दे. तुला जमलंच म्हणजे वेळ झाला तर जरा देवासमोर दिवा वगैरे लाव. हा, आणि अगं तुम्हाला वाटलं तर तुम्ही जाऊन राहिलात तरी चालेल. आई असं का बोलतेस तू? तुम्ही परत येणारच आहात ना? आम्ही येणार आहोत परत, पण कधी ते आत्ता नाही सांगता येत. अगं
अरे वा, चाळीतली एक खोली रिकामी होते, तीही वृंदाच्या वडिलांची. आता ही मॅच मीच जिंकणार, कारण या अल्लाउद्दीनने सासूबाईंना पाहुण्यांच्या जेवणात कांदा लसूण घालताना पाहिलंय. आता मला हे वृंदाला सांगावं लागणार, कारण मला जे हवंय ते तिच्याकडे आहे. बाबूरावांच्या घराच्या किल्ल्या. इस हाथ से सीक्रेट बताऊंगा, उस हाथ से किल्ले लूंगा. अगं चंदनाताईसाठी एवढं करायलाच हवं असं तूच म्हणाली होतीस ना. मग तू का आता रडतीस? कदाचित तिकडे आम्ही जाऊन आलो तर चंदनाताईला बरं वाटेल आणि ती इथे आल्यावर पहिल्यासारखीच होईल, हो की नाही? आणि हेच हवंय ना आपल्याला. मग तू अजिबात रडू नकोस आणि सांभाळून राहा. तू जरा शरद आणि सुधाकडे जा, मी चाळ कमिटीच्या लोकांना भेटून तिकडे. रडू नकोस. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नार. कांता, या सुवर्णाला सुद्धा अलंकारचा अभ्यास घेण्यासाठी हीच खोली मिळाली. आणि आता परीक्षा झाली आहे ना, आता कसला अभ्यास घेते? आता हिला काय झालं रडायला? काही का असे ना, ती रडत आली आहे म्हणजे माझ्या मनासारखं काहीतरी घडलं असणार. कळेल वेळ आल्यावर. देवा, तू अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलं होतंस की कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. मी हे कर्म माझ्या मुलावरच्या निस्सीम प्रेमापोटी केले. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात, ते पटलंय मला. माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे आणि माझ्या सुनेबरोबर युद्ध पुकारलंय मी. या युद्धात माझाच विजय होऊ दे बाबा. कांता, नाही, राहून राहून एक शंका येते मला. कसली शंका? हे आज जे काही घडलं त्यात तुझा हात नव्हता ना? हा? कोणासाठी? वृंदासाठी.